किती काय झालं तरी माणूस कधी माणुसकी विसरू शकत नाही, पण इथं विसरला. रामकृष्ण हरी मंडळी, सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण चाललोय सप्त्याला. आणि आश्चर्याची बात म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह असतो हा. आणि तुम्हाला दाखवतो, चला डायरेक्ट दाखवतो. सप्त्यात जायलाच 1 तास लागला, एवढी गर्दी. नेमका आज रविवार होता त्याच्यामुळे जास्त गर्दी होती का, शेवटच्या दिवसाची आमटी भाकरी होती त्याच्यामुळे गर्दी होती, समजलं नाही मला. सगळ्यात पहिले मी स्टेज सापडलं, कारण मला माहिती स्टेज समोर जेवण चालू राहते. मी होतो 2 दिवसापासून उपाशी आमटी भाकरी काय. त्या नादात मी आमटी भाकरीचे व्हिडिओ काढायचं विसरून गेलो, कारण मी आधी पोटोबाई केला मग डायरेक्ट सभा मंडपात गेलो. तिथे एवढ्या गर्दीत दर्शन घेतलं. तिथे कोणतरी माझ्या डोक्यात बी आणलं मागून, पण मला दिसलं नाही. त्यानंतर महाराजांचं दर्शन घ्यायला लय लंबी लाईन होती. मग मी महाराजांवर व्हिडिओ झूम केला आणि दर्शन घेतलं, कारण आम्ही कंटिन्यू सरला बेटवर जात राहतो. तिथे आमचं कंटिन्यू दर्शन होत राहतं. त्यानंतर डायरेक्ट कृषी प्रदर्शन मध्ये गेलो, जिथं खूप गरमत होतं, मरणाचं गरमत होतं. तरी पण हा फेमस साड्या पायासाठी मी गेलोच बळजबरी. नीट पाहतो, सांगू राहिला हर्षल भाऊचा व्हिडिओ आहे आणि फॉलो बी झालंच पाहिजे, लाईक बी केलंच पाहिजे. आणि तरी पण लोकांनी तर लाईक दाखवूनच दिली होती. त्याला बाटल्या मारल्या, त्याला काय मारलं, काय पाणी फेकीत होते काही लोक, काय काय चालू होतं त्या साड्यासोबत. नाही सुधरू शकत आपला समाज. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. असा ब्लॉग मी पहिल्यांदा बनवला मराठीमध्ये.